तुला शिकवीन चांगला धडा 4 डिसेंबर भागामध्ये मुणीश्वरी आता स्वतःच्या रूपात येते आणि म्हणते, लय झाली आता ती शुद्ध भाषा आणि मूळमूळ बोलणं. तिला आठवतं ती अधिपतीशी आणि सगळ्यांशी किती शुद्ध बोलत असते. तुम्ही ते अजून गोड बोलत राहिला असतो तर आम्हाला मधुमेहच झाला असता. हसत म्हणते, आता कसं मोकळं वाटतंय. लपवायचं नाही, घाबरायचं नाही, आपण आपले आपले. अधिपती किचनमध्ये चहा करत असतो. तेवढ्यात आजी येते आणि म्हणते, अधिपती तू काय करतो इथं? अरे धनाजीला सांगायचं ना चहा करायला. तो म्हणतो, नाही करतो मी माझा, मास्तरीबाईसाठी बनवतो. आजी म्हणते, ती बरी आहे ना व? अधिपती म्हणतो, होतील बऱ्या. आजी म्हणते, अधिपती तुला आधीच समज माहीत होतं? तो हो म्हणून मान हलवतो. आजी म्हणते, मला पण थोडा संशय होता. तो शॉकून बघायला लागतो आणि म्हणतो, मग बोलली का नाही? आजी म्हणते, कसं बोलणार, आईची मायर. थोबाडाला कुलूप लावलं. मी लगेच ओळखलं होतं ही माझी भुईच आहे. पण मी पण कधी विचारलं नाही आणि ती पण कधी बोलली नाही. मला अंदाज होताच तिला काय पाहिजे ते. पण एक आई म्हणून वाटायचं पुरीच्या डोक्यावर अक्षता पडू दे. इतकी वर्ष ह्या घरासाठी राब राबली. बायकोचा मान तिला मिळायला पाहिजे. अधिपती म्हणतो, रडू नको ग, रडू नको. आजे तू जरा चहा घे. आजी म्हणते, न ग माझा बिन साखरेचा असतोय. तो माहिती आहे मला, थांब मी करतो. ती नको नको, तू सुनबाईला नेऊन दे आणि तिला सांगशील ना भुईवर राग धरू नकोस. अधिपती म्हणतो, मास्तरीबाईचा स्वभाव तुला माहिती आहे ना व? त्यांच्या मनामध्ये काय रागबीग राहत नसतोय. तू काळजी करू नको. तो रूममध्ये जातो. अक्षर आवरत असते. तो घ्या. ती नको आहे मला. तो माझा राग चहावर काढू नका, घ्या. ती अधिपती मला कळतच नाही आहे. तो सेम टू यू. ती काय? तो तुम्हाला कळत नाही आहे. ती मला काय कळत नाही आहे, जाऊ द्या, सोडा. तो सोडा पण चहाला सोडू नका. तो चहाचा कप घेतो आणि अक्षराला पकडत म्हणतो, मी तुम्हाला सोडत नाही आहे. ती त्याचा बाजूला हात करत म्हणते, अधिपती नको आहे, प्लीज नको आहे. तो पुन्हा तिला पकडतो. ती अधिपती नको आहे मला. तो मास्तरीबाई आता विषय हार्ड करू नका. ती विषय मी हार्ड नाही केला, भुवनेश्वरी मॅडमने केला आहे. तुम्हाला ते अजूनही कळत नाही याचा त्रास होतोय मला. चौरस हॉलमध्ये चक्रा मारत असतो. तेवढ्यात भुवनेश्वरी तोऱ्यात येते आणि त्याच्या समोर उभी राहते आणि म्हणते, काय हो असं काय बघायल्या? भूत बघितल्यावानी. आता तर आम्ही तुमची ऑफिशियल बायको आहोत, जरा प्रेमाने बघा. चारोस म्हणतो, किती आतल्या गाठीची बाई आहे तू. भुवनेश्वरी म्हणते, आतल्या गाठी तुम्हाला नाही कळायच्या, त्याला प्रेम करावं लागतं. हसत म्हणते, शेम चारूलाता. तो आता मोठ्याने ओरडतो, आता तरी चारूची ॲक्टिंग सोड. ती बरं नाही बोलत. चारोस म्हणतो, आणि प्रेमाची गोष्टी तू मला शिकू नकोस. ती म्हणते, प्रेम शिकवता येत नाही हो, ते असायला लागतंय. चारोस म्हणतो, माझ्या घराला लागलेली कीड आहेस तू, कीड. ती नाही हो, आमचा तुमच्यावर जीव आहे म्हणून तर एवढा घाट घातलाय. आणि आम्हाला चारुलताबाईची जागा नगच होती. आम्हाला तुमच्या मनाच्या कोपऱ्यात एवढीशी जागा पाहिजे होती, पडून राहिलो असतो. तर तू कोपऱ्यात पडून राहणार, एवढी साधी आणि सोज्वळ तू. ते असायला लागते आणि म्हणते, कसं आहे बघा, माणूस सगळं काही असतो. साधा असतोय, चांगला असतोय, सोज्वळ असतोय, राक्षस असतोय, भक्षक असतोय. समोरचा कसा असतोय त्याच्यावर सगळं अवलंबून असते. तुम्ही आमच्याशी कधी चांगलं वागलाच नाही तर तुम्हाला आमचा सोज्वळपणा दिसणार कसा? तुम्ही राक्षस, आम्ही बी राक्षस. चौरस म्हणतो, एवढं करून तुला लाज नाही वाटत? ती एवढा लग्नाचा घाट घातला आणि तुम्ही तोडलात. लग्न केलं असतं ना तर आयुष्यभर आम्ही तुमचे ऋणी राहिलो असतो. चौरस म्हणतो, नको राहू माझ्या ऋणात. तुला कसं आणि कशा पद्धतीने सांगू, माझ्या आयुष्यात तू नको आहे मला. या घरात माझ्या आसपास कुठेही. तुझ्या डोक्यात काय प्रेम नाही आहे, फक्त सूड आहे. तुझ्या डोळ्यामध्ये मला फक्त सूड दिसतो. तुझं खरं रूप काय आहे ना, तू सगळ्यांना दाखवलं. तू स्वार्थी बाई, स्वार्थी. तेवढे आजी येते आणि म्हणते, चहा घ्या. एवढा रागाराग नका करू हो, चहा घ्या. चारोस म्हणतो, आई नको आहे मला चहा. भुवनेश्वरी कबशी घेते आणि म्हणते, घ्या हो चहा. चहाला नाही नाही म्हणायचं. चारोस चहाला जोरात हात मारतो. कबशी टेबलवर जाऊन आदळते. भुवनेश्वरी मोठ्याने ओरडते, धनाजी धनाजी चहा सांडला, पुसून घे. पण आजी मात्र चारोसला जाम घाबरते. अक्षरवंती अधिपती, तुम्ही मला सांगितलं नाही याचा मला खूप त्रास झाला, खूप. ते मी एक वेळेस पचू शकते,
पण अधिपती म्हणतो, पण काय? ती भुवनेश्वरी मॅडमने त्यांच्या स्वार्थासाठी बजरंगला बाहेर काढलं. हे कसं पचवून घेऊ मी? तो म्हणतो, एक मिनिट, तुम्हाला असं वाटतं का आमच्या आईसाहेबांनी बजाला जेलच्या बाहेर काढला? अहो असं नाही आहे. अक्षरा म्हणते, असंच आहे. अधिपती, मी तुम्हाला किती वेळा सांगू, मी भुवनेश्वरी मॅडमला बजरंगशी बोलताना पाहिलं. ती परत एकदा सगळं सांगते. अधिपती म्हणतो, तुम्हाला आमचे आईसाहेब पटत नाही, त्यांचं वागणं पटत नाही, त्यांचे विचार पटत नाही, इथपर्यंत मी समजून घेऊ शकतो. खरं तर तुम्ही दोघीजणी गुण्यागोविंदाने राहिलात तर मला लई भारी वाटेल, पण मी त्या गोष्टीची सक्ती नाही करू शकत. ठीक आहे, पण तुम्ही असले काही आरोप आमच्या आईसाहेबांवर करू नका. एखाद्या गुन्हेगाराला आमचे आईसाहेब कधीच थारा देणार नाही, एवढा आमचा विश्वास आहे. अक्षरा म्हणते, अहो खरं सांगते, मी बघितलं होतं दोघांना. तो चिडत म्हणतो, मग तेव्हाचा नाही का व्हिडिओ काढला एखादा? त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही व्हिडिओ काढले, तसा एखादा काढायचा ना. आता अक्षरा चकित होऊन म्हणते, तुम्हाला राग यायला लागला का? तो म्हणतो, अहो राग येण्यासारखंच आहे, तो माझ्या हलकटच आहे, त्याला मी सोडणारच नाही आहे. पण त्याचा संबंध तुम्ही आईसाहेबांशी जोडता, ते काय मला पटणार नाही आहे, ह्या जन्मात तरी पटणार नाही. ती म्हणते, अधिपती मी तुम्हाला कसं समजावू? प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. पण अधिपती नाही म्हणून मानालो होतो. अक्षरा म्हणते, त्याला भुवनेश्वरी मॅडमनेच बाहेर काढलं आणि मी हे पटवून देईल, त्याशिवाय मी शांत बसणार नाही. अधिपती म्हणतो, मी कुठल्या भाषेत सांगू, मला विषय वाढवायचा नाही, मी हात जोडतो तुमच्यासमोर. आता दोघांचं बरंच काही बोलणं होतं. अक्षरा म्हणते, तुमच्या चेहऱ्यावर भुवनेश्वरी मॅडमचा मायेचा मुखवटा आहे ना, मी काढून फेकणार. अधिपती म्हणतो, बास करा मास्तरीबाई. अक्षरा म्हणते, आता बास नाही करणार. अधिपती, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि बायको म्हणून मी तुम्हाला माफ पण करेल, पण भुवनेश्वरी मॅडमला नाही. तर तुम्हाला काही बोलायचंच नाही आणि निघून जातो. अक्षरा म्हणते, मी सगळ्यांसमोर जसं प्रूफ केलं ना चारुलता मॅडम ह्या भुवनेश्वरी मॅडम आहे, तसंच मी सगळ्यांसमोर हे पण प्रूफ करेल की भुवनेश्वरी मॅडमनेच बजरंगला बाहेर काढलं. आजी चारुहासला समजावत असते. चारुहास म्हणतो, आई ती खूप नीच बाई आहे, तिने तुम्हाला पण फसवलं आहे. मी आता दिवेकडे प्रार्थना करेल, तिचं वाटोळं व्हावं. ती पहिले जशी रस्त्यावर भटकत होती ना, तशी परत भटकू दे. तो एवढा शाप देत असतो की आजी रडायला लागते. तेवढ्यात भुवनेश्वरी म्हणते, बास, तुम्हाला आमच्यातले गुण कधी दिसलेच नाही. अधिपती म्हणतो, गुण? क्रूर बाई आहेस तू, क्रूर. जरा जरी मनाची जाण असेल ना तर निघून जा इथून. वेटळ घालून बसली माझ्या घराला. तुला जेलमध्येच पाठवायला पाहिजे, तुला कायद्याने शिक्षा व्हायला पाहिजे. तुला ह्या घरामध्ये राहायचा काय हक्क आहे? तू कुणी नाही आहे, तू माझ्या लग्नाची बायको नाही आहेस. भुवनेश्वरी म्हणते, ओ विसरला का काय तुम्ही? तो म्हणतो, काय? ती आपलं लग्न झालं आहे. तो म्हणतो, नाही झालं आपलं लग्न, अक्षराने येऊन वाचवलं आहे मला. ती नंतर पण आपलं लग्न आधीच झालं आहे ना व, आठवते का? मध्ये दिवे, तुम्ही तिकडं आम्ही इकडं. आता चारुहासला आठवतं. ती आम्ही नावडते असलो ना तरी बायको आहे तुमची. मोबाईल दाखवत म्हणते, हे बघा, आम्ही आमचं लग्नाचं व्हिडिओ शूटिंग पण करून ठेवलं आहे. चारुहास बघतो तर त्यामध्ये ते फेरे घेत असतात आणि नंतर तो भुवनेश्वरीच्या भांगात कुंकू पण भरतो. तो मोबाईल घ्यायला जातो, पण भुवनेश्वरी ओढते आणि म्हणते, तुमच्या तब्येतीसाठी हे बरं नवं, कायदा बायकांच्या बाजूने हाय, तुम्ही जाताल खडी फोडायला. ती निघून जाते, पण आजीला मात्र भुवनेश्वरीची खूप लाज वाटते. अक्षरा म्हणते, नाही, काहीतरी प्रूफ मिळणार, कारण भुवनेश्वरी मॅडमचं हे वागणं अधिपतींसाठी पण चांगलं नाही, कधी पण धोकादायक ठरू शकतं. मी पुरावा गोळा करणार. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.